मासूम हकानी शेख. नेमकं काल काय झालं होतं आणि का शिवीगाळ करण्यात आली? राशन आणायसाठी गेले होते. राशन देण्यासाठी त्याला म्हणले तर ती माय बहिणीवर शिवी देत होता. राशन एक तर कमी द्यालंय, बोलाय गेलं की काय करतीस करून घे म्हणते, कुठं जायचे तिथं जाय म्हणते, काय पण घाण घाण शब्द करते. तुम्ही किती वेळा गेला होता राशन आणायला ह्यावेळेस? 3-4 वेळेस गेले होते. लगातार 3 दिवसापासून भांडण होतं, तरी पण ते ऐकत नाही. आम्ही सरपंच पशी गेलो होतो. सरपंच म्हणते की तुमचं तुम्हाला बघून घ्या, माझं पण ऐकत नाही असं बोलते ते. त्याच्यामुळं आम्ही कारवाई केली. त्या दिवशी गेल्याच्या नंतर काय घडलं? शिवी घाण घाण शिव्या देत होतं, वक्त बोलत होतं, अंगावर परी येत होतं माराय. मग या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार वगैरे काय केली ना? पोलीस ठाण्यात केली आहे, तहसीलमध्ये अर्ज केले, दोन्हीकडे. काय प्रशासनाकडे काय तुमची मागणी काय असणार? काय नाही, आम्हाला माल द्यायचा. आमची शिवी तीन घाल केल्याबद्दल त्याला हे करायचंय, कारवाई करायची, एवढीच आहे आमची अपेक्षा. आम्ही राशन मागा गेलो, आम्ही पावती मागितली तर पावती देत नाही, घाणेरडे शिव्या दिली. तर मी म्हणलो माझ्या पावतीवर जेवढं राशन आहे तेवढं दे, तुला काय वागते शिव्या दिल्या, माय बहिणीवर शिव्या दिल्या आम्हाला. मी म्हणलो पावती दे, मी काय करायचे मी तहसीलदाराला बोलतो. मग त्यांनी काय म्हणलं, मी विचारलं तू राशन विकून खात आहे? त्यानं म्हणते मी राशन विकून खातो, तुझं काय करायचं करून घे. आम्ही जेवढं पावती मागितली, पावतीवर जेवढं राशन आहे माझ्याजवळ पावती आहे. मी म्हणलं पावतीवरलं जेवढं राशन द्यायचे दे. मी म्हणलं देत नाही, 2 किलो मी वरूनच कमी येते, कपात करणार असं देखील म्हणलं. मी म्हणलं तू राशन विकून खात आहे, ऑटोच्या ॲटो विकत आहे, जर वरून जर राशन कमी येत आहे तर ऑटो राशन काय विकत आहे असं म्हणलो मी. हां, अर्ज माझ्याजवळ अजून अर्ज पण आहे. मी बहिणीसंग गेलो तो अर्ज पण केलेला आहे दाखल, त्यांना बोललेलं देखील आहे. त्यांनी म्हणले छटाक देखील का राशन कमी घ्यायचं नाही बोलले ते त्यांनी. हां, तर तहसीलदार मॅडमचे माझ्यापाशी लिहिलेले अर्ज देखील वगैरे आहे, आम्ही अर्ज केलेले. चॅनलमध्ये काय नेमकं तुम्ही तक्रार दिलेली आहे तहसीलदारांना? तहसीलदार साहेबांना आम्ही असा अर्ज दिला की त्यानं चेअरमन झाल्यापासून फक्त 2 कोटी नेले, 3ऱ्या कोट्याला गेलो असता तुमचं राशन नाही, तुमचं राशन आलेलं नाही अशी वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्यावेळेसपासून 8 ताग आहेत त्याच्यापासून राशन आणलेलं नाही किंवा मला दिलंही नाही. गावात दोंडी दिली जात नाही, राशन आल्याची कुणाला कल्पना देत नाही. आणि भाषा अशी आहे, मग ती महिला असो पुरुष असो, आरवाच्या शिवास दिल्या जातात. काय नेमकी तुम्ही अर्जामध्ये तहसीलदारांकडे मागणी काय केली? मागणी किंवा ह्याची चौकशी करा आणि आमची पर्याय व्यवस्था करा, बाकी काय नाही. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमची आहे.